पहिला बॉल बाबूराव यांच्यासाठी. पहिलाच बॉल अगदी मिडॉनच्या वरून उडवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण जर पाहायला गेलं तर सिंगल येते. अकाउंट ओपन झालाय. श्री गणेशा झालाय. गोलंदाजी स्ट्राइक वरती मल्हार. हो इथे ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाले. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. तिथे चौकार येतो. झाला अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. प्रवीणच्या पाठ मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. चांगली सुरुवात दोन्ही टीम कडनं मात्र जरूर पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. ओ इथे नो बॉल. येस वाईड आहे. वाईट बॉल दिलाय अंपायर यांनी. कोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. ओ इथे स्किट स्किट आणि हे सर्व घडतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये. एक धाव कंप्लीट झाली सिंगलच्या मदतीने. धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 7. मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 7 ऑन स्कोर कार्ड. खोदून काढलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि ते पहिला धक्का लागतोय टीम जिंती संघाला. बाबूराव यांना जावं लागेल माघारी. विकेटचं पतन. नंबर 3 मध्ये दाखल झालाय जिंती टीम कडून. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून निसटलाय. त्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून निसटलाय. अगदी धरतीला दान होतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप झाली आणि तिथे 2 धावा मात्र प्राप्त झाल्या. 9 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. अंतिमचा बॉल. फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक. 1-2 अगदी दुसरा अटेम्प्ट देखील या षटकार आहे. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने मात्र पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न चांगला होता परंतु अपयश प्राप्त झालं क्षेत्ररक्षकाला आणि बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवरती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 15.
मिळाला आणि एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय बॅटर प्रवीण यांना. चांगली रणनीती आखली आहे. सिंगल डगमलने काम सुरू आहे. जिथे टप्पा चांगला येतोय तिथे मोठ्या फटक्याची प्रयत्न देखील चांगला होतोय बॅट्समनच्या माध्यमातून. 22 धावा 22. 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल राहुल यांचा. इथे अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल आहे ना, पाठीमागे नाही गेला ना. खोदून काढण्याचा प्रयत्न. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. डीप मधून फिल्डर येतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे 2 धावा मात्र कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश येतंय. विकेट किपर कडे थ्रो केल्यानंतर अगदी चांगला स्टॉप तिथे करत असताना आपल्याला पाहायला मिळाले 2 धावा. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. टीमची धाव संख्या 24-24. बॅटला ब्रश झालाय चेंडू घोषकी क्षेत्रामध्ये. तिथे 1 धाव मात्र प्राप्त झाली आहे. त्यानंतरची मॅच एका बाजूला वाटोळे तर दुसऱ्या बाजूला वांजोळे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. टीम वाटोळे आणि वांजोळे टीम कॅप्टन आपण व्यासपीठाच्या दिशेने मात्र येऊन थांबायचं आहे. चांगला स्टॉप, चांगला कमबॅक इथे करत असताना गोलंदाज राहुलला मात्र पाहायला मिळालं. ओव्हरची झाली समाप्ती. दुसरं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. मल्हार होता दुसऱ्या षटकामध्ये राहुल आणि आता अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय रितेश. 25 धावा. अगदी खोदून काढलाय. मनगटाचा वापर केलाय. मिड ऑफ तिथे तैनात. चांगला स्टॉप तिथे केलाय. डॉट बॉल. विकेट काढण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1च धाव. चला टीम वाटोळे आणि वांजोळे चला टॉस साठी यायचंय. लोअर फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक टप्पा घेत बॉल चाललाय गॅप शोधत. बॉल सीमा पार. चौकार. खेळ झाला. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचले 30. हो एका पायावरती तोल सांभाळत अप्परकट पॉइंटला उडवलाय. बॉल सीमा पार. षटकार. आलाय. आधीच्या बॉलवरती चौकार. त्यानंतर षटकार. 36 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक.
चला टीम वांजुळे आणि वाटोळे टॉससाठी यायचं आहे. कोलोटोप्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न अगदी डीप फॉरवर्ड रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तिथे 2 धाबा मात्र कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धाबा येत असताना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 38. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला बळवलाय, बॉल अडला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होईल का नाही, थांबवलाय. इथे डायरेक्ट हिट आणि रनआउट. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्यात. पहिली इनिंग समाप्त झाली. टीमची धावसंख्या 40-41 धावांचं आव्हान टीम बासोली संघाला. येणारे 18 बॉल आणि करायचे आहेत 41 धावा. चला टीम वाटोळे आणि बासोली टीम या आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीम या व्यासपीठावरती. प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. वाटोळे आणि वांजोळे टीम दोन्ही कॅप्टन या मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस घेऊयात. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र होईल ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अक्षयशेठ मात्रे आणि कॅमेरामॅन तेजस. लाईव्ह प्रक्षेपण. आज आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण टेनिस हंगाम, भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या. टॉस जिंकलाय. चला टॉस साठी वाटोळे टीम कॅप्टन प्लीज आपण इथे उपस्थित असाल तर टॉस साठी या. इनिंग ब्रेक झाली आहे कारण आपल्याला वेळेत आजचा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे. चला टीम वाटोळे विनंती असेल, वाटोळे टीम आपण आलात का? टीम मधलं कोण असेल त्यांनी या. टॉस घेऊया.
जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 41 धाबांचं लक्ष. सलामीची जोडी आहे रितेश आणि मल्हार आणि गोलंदाज ट्रॅक वरती सोमनाथ. पहिलं षटक. दोन्ही टीमला शुभेच्छा पुन्हा एकदा. पहिलाच बॉल काठी काढली आहे. पहिल्या बॉल वरती क्लीन बोल्ड दांडी केली आहे. गुल पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. मल्हारला जावं लागेल माघारी. सोमनाथने विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. आखू टप्प्याचा बॉल दिशा दिले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन बॉलचा खेळ झालाय. चौकार आलाय. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय चौकाराच्या माध्यमातून. ओ इथे मिडॉनच्या डोक्यावरून उडवलाय अगदी गोलीगत वेगाने बॉल. बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रयत्न चांगला होता. तिथे चौकार अडवलाय क्षेत्ररक्षकाने. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 12. या धावसंख्येवरती 12 ऑन स्कोर कार्ड. ओ इथे यॉर्करचा प्रयत्न. भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला बॅटन पॅड मध्ये. अंपायर डिक्लेअर आहे का? लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. पाच बॉलचा खेळ झालाय. लास्ट बॉल आहे. मध्ये वाईट बॉल होता. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर 2 चौकार. त्यानंतर वाईट +1 आणि त्यानंतर 2 धावा आणि ही सिंगल. रितेश स्ट्राइक वरती. सोमनाथचा अंतिमचा बॉल. अंतिम पहिल्या षटकातला. लक्ष 41 धावांचं आहे.
लोड टॉस बॉल होता, बॅटला ब्रश होऊन चाललाय, अगदी पाठीमागच्या क्षेत्रात फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, पहिले षटक समाप्त झालं. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. 14. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे 27 धावा. 12 चेंडू 27 धावांची गरज. 12-27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. यानंतरची मॅच वाटोळे विरुद्ध वांजोळे आणि टॉस इथे जिंकलाय वांजोळे संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाटला ब्रश झालाय आणि कॉट बिहाइंड द विकेट. पाठीमागे बाबूराव होते, कुठली चुकी झाली नाहीये आणि विकेटचं पतन. हो, इथे जबरदस्त स्ट्रोक शफल झाले आणि बॉलला पाठवून दिले अगदी एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमा पार, षटकार. बॉल हातातून निसटलाय. दे धक्का, इथे टक्कर झाली. गोलंदाजाने क्षेत्ररक्षकाला धक्का दिला आणि तिथे कॅच ड्रॉप झाली. 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 22. आता येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. हो, इथे ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जिथे पाहायला मिळाला. पंचाचा इशारा, नो बॉल. सिंगल काढले, दुसरीचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि नो बॉलची एक टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होईल. थ्रो गोलंदाज आहे, पॅनलाइज केलं जाईल.
इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल आणि पॅनल्टीच्या 3 धावा, धावून काढलेल्या 2 धावा आणि नो बॉलची एक, टोटल 6 धावा अशा धाव फलकावरती ऍड होतील. टीमची धाव संख्या झाली आहे 28. आता येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायचे 13 धावा. आणि फ्री हिट असेल आता या बॉल वरती. योगेश आहे, फ्री हिटची संधी योगेशला. प्रवीण कोण स्ट्राइक वरती. फ्री हिटचा बॉल. फ्रीटचा बॉल होता, धीम्या गतीने टाकलाय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय प्रवीणच्या माध्यमातून. 8 बॉल आणि आता 13 करायचे आहेत. 8-13चं समीकरण. समीकरणाचा बॉल चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच येईल. टीमची धाव संख्या 29. आता येणारे 7 बॉल 12ची गरज. बघूया हा 7-12 कोणत्या टीमच्या नावावरती होतोय. 7 चेंडू 12ची गरज. जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिड विकेट मधून बघा 2 क्षेत्ररक्षक आले. जजमेंट जुळून आलं आणि तिथे विकासने मात्र चांगला झेल प्राप्त केलाय. विकेटचं पतन झालंय. आता येणारे 6 बॉल आणि करायचे आहेत 12 धावा. धावांची 6-12चं समीकरण. रितेश स्ट्रायकर एंडला अनुभव आहे त्याच्याकडे देखील, परंतु गोलंदाजी स्ट्राइक वरती बाबूराव. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ची गरज. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. पाच 8चं समीकरण. चांगली बॅटिंग होते. गोलंदाजी आता चांगली करावी लागेल. थोडासा दबाव दोन्ही टीम वरती आहे. 50-50 मॅच सध्याच्या घडीला पाहायला जरूर मिळते. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर बासुली, तर दुसऱ्या बाजूला जिंती संघ. कोणीच कोणाला कमी नाहीये. 5-8चं समीकरण. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला टप्पा हाताळलाय. कमबॅक केलंय बाबूराव यांनी. त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. 4 चेंडू 8 ची गरज. 4 बॉल 8 ची समीकरण मात्र जरूर पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. 4 चेंडू 8 ची गरज. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. सीधी बॅट. नो बकवास. क्लिअर केलाय रितेशच्या बॅट मधून. बिग हिट. षटकार. रितेशने 3 चेंडू आता 2 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. बाबूरावरती आक्रमण केलंय. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे आता. चला नेक्स्ट टीम
तयार राहायचंय. वाटोळे आणि वांजोळे टीम वांजोळे संघ आपण फिल्डिंग घेतली. जशी मॅच संपेल आपण लगेच फिल्डिंग ताबा घ्यायचा आहे मैदानाचा. 3-2 ची गरज. ड्राईव्ह केलाय मिडॉन्स कडनं थोडीशी चुकी झाली आणि इथे 2 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्या आणि आज सामना जिंकलाय. अर्थातच स्वर्गीय समीरबाई डिगे टीम बाचोली संघ इथे विजयी झालाय. हाडलक बाडलक टीम जिंती संघ. चला टीम वांजोळे टीम चला फिल्डिंग घेतली तुम्ही टॉस जिंकून. मैदानाचा ताबा घ्या लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीड अप